महानगरपालिका निवडणुकीतील राडा प्रकरणात फरार असलेले आमदार भरत गोगावले यांचे चिरंजीव विकास गोगावले दीड महिन्यानंतर अखेर महाड शहर पोलीस ठाण्यात पोलिसांना शरण आले आहेत। लाडकी बहीण योजनेमुळे वाढलेल्या आर्थिक भारामुळे राज्य शासनाने महसूल वाढीवर भर दिला असून वाळू धोरणात बदल करत पुन्हा लिलाव पद्धत लागू केली आहे। या निर्णयामुळे तिजोरीत पैसा येत असला तरी शासकीय कामांसाठी वाळू खरेदीवर खर्च वाढण्याची शक्यता आहे। करिअर घडवण्यासाठी शहरात आलेल्या 26 वर्षीय प्रतीक ईश्वर तवटे याचा अहिल्यानगरमधील बालिकाश्रम रोड परिसरात हॉस्टेलच्या इमारतीवरून पडून दुर्दैवी मृत्यू झालाय। या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे। दिल्ली पुणे इंडिगो विमानाच्या टॉयलेटमध्ये बॉम्बची धमकी देणारी चिठ्ठी आढळल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली। तात्काळ सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढून तपासणी करण्यात आली असता कोणताही संशयास्पद प्रकार आढळून आला नाही। मुलाचे नपुंसकत्व लपवून तरुणीशी विवाह करून फसवणूक व 15 लाखांच्या मागणीसाठी छळ केल्याप्रकरणी सासरच्या 10 जणांविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। तुळजापूर येथील रामदरा तलावाच्या माथ्यावर आई तुळजाभवानी व छत्रपती शिवाजी महाराज यांची 108 फूट उंच भव्य प्रतिमा उभारण्यात येणार आहे। भवानी तलवार व आशीर्वाद रूपाने देतानाचे हे ऐतिहासिक शिल्प भाविकांचे श्रद्धास्थान ठरणार आहे। बदलापूरमध्ये खासगी इंग्रजी शाळेतील 4 वर्षीय चिमुरडीवर स्कूल व्हॅन चालकाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। पोलिसांनी आरोपी चालकाला अटक केली असून घटनेनंतर संतप्त जमावाने पोलीस ठाण्यात तोडफोड केल्याने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला। नाशिकच्या आडगाव शिवारात किरकोळ भांडणातून पोलीस पुत्र असलेल्या लहान भावाने सख्या मोठ्या भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून संशयिताला अटक करण्यात आली आहे। बुलढाण्यात धाड बुलढाणा मार्गावरील वरुड परिसरात महामंडळाच्या बसचा ब्रेक फेल होऊन भीषण अपघात झाला। बसमध्ये 30 प्रवासी होते, मात्र चालकाच्या सतर्कतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी करूनही 2 महिन्यांपासून 1,500 रुपयांचा लाभ न मिळाल्याच्या तक्रारी आल्या आहेत। या पार्श्वभूमीवर मंत्री अदिती तटकरे यांनी अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणीचे आदेश दिले असले तरी ते अद्याप अधिकाऱ्यापर्यंत पोहोचलेले नाही। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी साक्षी आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।